हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण ठीक असतील. मी खूप दिवसानंतर ब्लॉग अपलोड करणार आहे, ते पण बेंगलोरमध्ये एका देवाच्या ठिकाणी आले, तिथला ब्लॉग अपलोड करणार आहे. पाचचं ठिकाण आहे इथलं आणि दर्शन नंतर दाखवते. नेक्स्ट बघा आपलं. सगळेजण ओम नमस्कारचा असं जप करून असं चालत असतात. तर फ्रेंड्स, इथं आहे, तुमचे प्रॉब्लेम्स काय करा आणि इथं सोडून द्या. म्हणजे काही जर असेल तर मन्नतमध्ये म्हणा आणि इथं बांधा दोरा, आपला सगळी इच्छा पूर्ण होते. आणि अशा प्रकारे इकडं ते रुद्राक्ष टाकलेलं आणि हे पावला गणेश, किती मोठा गणपती आहे. सगळे आपले ज्योतिर्लिंग वगैरे आहेत. चलो हरिद्वारमध्ये आलं ऋषिकेशचा झुला. तर असंच सेम आहे बघ ऋषिकेशमध्ये. आणि बद्रीनाथ आहे. बद्रीनाथ, हे पहा बद्रीनाथ. हळू ये ग. हे पहा काय आपलं पहाडी जंगल. आणि हे केदारनाथ. जय देवा, ओम नमः शिवाय. वेलकम टू केदारनाथ. आणि इथं आहे अमरनाथ ना, अमरनाथ. आणि हे पूर्ण असं बर्फासारखं आहे, थंड लागते हो. आणि हे वरी पण बर्फ. हळूहळू ये श्रव, पायऱ्या आहेत बघ. हो ही पाय, इथं पण बर्फ आहे. चल, हो इथं पण बर्फ आहे. हात लावू नको. आणि हां, करंटमुळे व्हायले. आणि पायऱ्या तिथं लाईट सोडल्यामुळे बर्फ आहे तेवढा, पण मस्त आहे. इथं काय की दार आहे बघ. श्रव खाली बघा. आणि स्टेप्स खूप जास्त पायऱ्या येतं. आणि फायनली आलो बाहेर आम्ही. पूर्ण देवाचे दर्शन करून इथं पाणी टाकायचं, दूध टाकायचं. क्या कर रहा है? नहीं कर रहा, फोटो नहीं ले रहा है, चढ़ाइए आप. आइए सर, जय आइए. ही आहे हुंडी, त्यात पैसे टाकायचे. वाजत नाही, काही नाही, कारण हे बनवलेलं आहे सिमेंटचं भाऊ. आणि इथं आहेत आता 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग इथं आपले सगळे. हे पहा. आणि हे आहे मध्य प्रदेश मधला महाकालेश्वर. हे पहा महादेव किती छान आहे. जय देवा. काशी विश्वनाथ, हे आहे काशी विश्वनाथ. किती छान बनवलंय इथे. जय देवा. आणि इथं पाणी येत आहे छान. पुढं हे मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश. जय देवा. किती छान पेंट आहे तिथे. सगळ्याचे फोटो घेतो हा माझ्या ब्लॉग मध्ये. नागेश्वरा, गुजरात. नागेश्वराला आपल्या इकडे दुसरंच काय तर म्हणतात. आणि हे पहा नारायण नारद मुनी. कळीत नारद. हे रामेश्वरम, तमिळनाडू. इथं जास्त उजेड नसल्यामुळं ओळखू येणं झालंय. आणि पहा किती छान देव आहे.
शंख. रामेश्वर सगळं वाळूमध्ये आहे ना, ते वाळू ठेवलंय सगळं. महादेव. सोमनाथ गुजरात. हा इथं मस्त आहे का. घृष्णेश्वर महाराष्ट्र. आपला महाराष्ट्रातलं देव घृष्णेश्वर. हे पण ज्योतिर्लिंगाचं आहे. श्राव्य इथं उजेड छान आहे बघा घृष्णेश्वरला. हे वैद्यनाथ झारखंड. वैद्यनाथ आपल्या इकडं परळी वैजनाथ आहे, इकडं वैद्यनाथ झारखंडचा. हे महादेवाची मूर्ती आहे. छान. तर खूप अंधार आहे, जसं की गुहेमधून जात असल्यासारखं देवाला. हे मध्य प्रदेश ओंकारेश्वर. जय देवा. आणि हे भीमाशंकर महाराष्ट्र. आपला हे पण महाराष्ट्र. हे पहा किती छान. हे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वर 3 पिंडी. केदारनाथ उत्तराखंड. बाकी मस्त केदारनाथ. पूर्ण कापूस ठेवलाय, जसं की बर्फ केल्यासारखं, आणि पिंड केलंय. जय देवा. आणि आलो आम्ही बाहेर. हे इथं आहे पाणी. गर्दी खूप आहे. काय तर पॉइंट टाकायचे. हे सगळ्यात मोठा महादेव, जे बेंगलोरमध्ये खूप चांगलं स्पॉट आहे. इकडं असं हे शिवोहम शिवोहम सुंदरम सुंदरम. If you really look at everything that is sundar and beautiful, how did it come about? The birds that fly, the butterflies that you see, the beautiful flowers and fruits, everything beautiful. Shivoham, 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 Shivoham. नंदी. हे पार्वती माता असेल आहे ना, म्हणजे इथं गणपती पण आहे, नंदी पण आहे. गणपती नंदी. इकडं असं पाणी वाहतंय. फेऱ्या मारायचं आहे, पण नो एंट्री केल्यामुळे बंद झालंय. आणि इथं जाऊन असा बघायचं. अगरबत्ती याच्यामध्येच टाकलंय का. इथून छान आहे
कशी आहे बघ. थँक्यू फ्रेंड्स ब्लॉग पाहिल्याबद्दल. आणि हा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. जे बेंगलोरचं स्पॉट आहे खूप छान, ते पण त्यांना पण पाहू द्या. थँक्स अगेन.